प्रसिद्धी माध्यमातला एक तडका सूर्य, ज्यांनी गोंडी संस्कृती, रूढी, परंपरा ज्या लोकांच्या नजरेतून अतिशय अंधश्रद्धाळू आहेत, अशा ह्या रूढी, परंपरा आणि गोंडी संस्कृती ही विज्ञानवादी कशी आहे याचा त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय लोकांपर्यंत पोहोचणारे राहुल दादा कन्नाके त्यांचा जो अलाइ ब्रिज जो चॅनल आहे, तो चॅनल आपण सोशल मीडियावरती जरूर पाहावा। त्याने अनेक विद्वान लोकांना चॅलेंज केलेला आहे की आमची गोंडियन संस्कृती विज्ञानवादी आणि किती महान आहे। अनेक लोकांनी त्याला चॅलेंज केलेलं आहे, परंतु राहुल दादाचा चॅलेंज अजूनपर्यंत कोणत्याही माणसाने स्वीकारलेला नाहीये। सरांचं खूप खूप अभिनंदन। आणि सरांचा मानस आहे अलाइ ब्रिज चॅनल हा संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगात नेण्याचा आणि गोंडियन संस्कृती संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे। या प्रसंगी मी राहुल दादांना विनंती करतो आहे की या प्रसंगी आपण 2 शब्द बोलावं। प्लीज वेलकम सर। सर्वप्रथम आपणा सर्वांची आमची व्यवस्था निर्माण करणारे पांडिबाई उभारणी मंचावर उपस्थित सगळे बुद्धिजीवी, आमच्याकडे 2च मिनिट आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव नाही घेत, आणि सगळ्यांना इथे उपस्थित सगळ्यांना सेवा जवान। युट्यूबच्या माध्यमातून सगळेजण ऐकतात, कुणालाच माहिती नव्हते की हा चंद्रपूरचा आणि गोंडपिंपरीचा मुलगा आहे, कारण मी जास्तीत जास्त बाहेर जाऊन हे करत होतो। मग त्याच्यानंतर सगळ्यांना हळूहळू कळायला लागले की राहुल कन्नाके हा विदर्भातला आहे, चंद्रपूरचा आहे वगैरे वगैरे, आणि मग त्याच्यानंतर ती ओळख पटत गेली। मूळ मानस हा नाहीये की माझा कुठे सत्कार व्हावा, आणि बऱ्याचशा कमी सत्काराला जातो। मला हा फोन आला होता आवर्जून, आणि इथून मला आताच थोड्या वेळात आदिलाबाद इथे निघायचं, त्यासाठी मग इकडे अटेंड करण्यात आलं, कारण या संस्थेला मी ओळखू नये आणि या सगळ्या आमच्या मान्यवरांना आम्ही पर्सनली आम्ही ओळखतो। मूळ उद्देश चॅनलचा, आताही मी हे सांगतोय की मूळ उद्देश चॅनलचा सत्कार करून घेणं किंवा एका जागी जाऊन सन्मान प्राप्त करणं हा नाहीये। त्याच्या मागचा मूळ उद्देश हा आहे की प्रत्येक इथल्या युवकांना कळायला पाहिजे की गोंडी कल्चर काय आहे, गोंडी काय आहे नेमकं, म्हणजे भाषाच आहे की रीतिरिवाज आहे की परंपरा आहे की काय, ते थोडं कळायला पाहिजे। म्हणून या फील्ड मध्ये आलो। जेव्हा या फील्ड मध्ये आलो तेव्हा बरेच अडचणी सुद्धा आल्या, पण त्याच्यानंतर आपण जसं स्वच्छ होतं ना तसं सगळं स्वच्छ होत गेलं। चांगले साहित्यिक हाताला लागले, त्यांचे विचार आणि सगळ्यांच्या विचारांचं कॅल्क्युलेशन मी तुमच्या समोर व्हिडिओद्वारे मांडत आलो, आणि आता घेतले पुढे सुद्धा मी मांडत राहील। त्या मागचा निव्वळ उद्देश हा की आपण जर आदिम आहोत, इंडिजिनस आहोत, तर का आहोत, कसे आहोत, कशासाठी आहोत, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तिथे सापडलं पाहिजे। आता आपण जे सेवा करतो, सेवा करतो, माननीय जोरगेवार साहेबांनी सुद्धा सेवा केलं। ऍक्च्युअली या सेवाला जर त्या अश्मयुगीन काळात किंवा त्याच्या प्रागैतिहासिक काळात जर आपण गेलं तर हा सेवा शब्द नव्हता असेल, पण मूळ उद्देश हाच होता असेल की इथे झाड, प्राणी, पक्षी, वेली जे काही आहेत ना ते कार्बन डायऑक्साईड घेत आहेत आणि ऑक्सिजन देत आहेत, एकंदरीत ते सेवा करतात। आम्ही काही खात असतील तरी सेवा करत आहे, झाड असेल, प्राणी असेल, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्याला कामी येत आहे, म्हणजे सेवा करत। आणि ही सेवा ते करत असताना मग आपल्या माणसाने दिमाग लावला असेल, जर सगळे सेवा करत असतील तर माझाही मूळ उद्देश काय आहे? मी माणूस असून काय, माणूस असूनही मी डिपेंड आहे ना नेचरवर, मग त्याच्यामुळे तो सेवा, मग त्याने काही गुन्हा म्हटलं असेल, काही नाव दिलं असेल, पण सेवा हा मूळ उद्देश होता। म्हणून मी छत्तीसगड, ओडिसा, झारखंड किंवा बाहेर राजस्थान पासून सगळ्या क्षेत्रात त्याच्यासाठी फिरतो। नावे बदलली, पुढे भाषा बदलली, उद्देश तोच आहे, विचारधारा तीच आहे की आम्ही इंडिजिनस आहोत आणि आम्ही प्रकृतीशी नाळ जोडून ठेवली आहे, त्याच्यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही। आणि या एक छोट्याशा गोष्टीसाठी पूर्ण माझं भारत भ्रमण सुरू आहे, आणि काही बुद्धिजीवी लोक आहेत जे कॉन्टॅक्ट करतात, चांगला शाबासकी देतात आणि मोटिवेट करतात, आणि या तुमच्या पुरस्कारामुळे खरंच अगदी भारावून गेलंय की आता असं वाटतंय की आता जी 120 ची स्पीड होती ती 240 ची करावी आणि परत स्पीड आपण
त्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद. माननीय मंचावर उपस्थित सगळ्या बुद्धिजीवी लोकांना, काय बुद्धिजीवी लोक जसे म्हणून जात आहेत मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझी सुरुवात मला हे बोलायचं रिसर्च करायची सुरुवात जी झाली ती मनोज दादाच्या टीम मध्ये झाली आणि त्यांच्यानंतरच मग मी ते पूर्ण प्रदेश भ्रमण करायला लागलो. मनोज दादा तुमचा एक स्पेशल आभार. आणि 2 मिनिटाची जी वेळ होती ती संपलेली आहे तर आपण मी इथे सांगतो जय जवान जय जवान जय जय श्री जय महाराज. मावा राजवाड़ा केजा कोया मावा शंभुदेवने दंडो से मावा समदो जगुने मावा गोंडवाना मावा राजवाड़ा केजा कोया मावा शंभुदेवने दंडो से मावा समदो जगुने मावा गोंडवाना समदो जगुने मावा गोंडवाना रेला रे रेला रेला रे रेला रेला रे रेला रे रेला 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 रे रेला रे रेला 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 रे रेला रेला रे रेला रेला रे रेला रे रेला 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 रे रेला रे रेला रेला नारे नाटले हे तू मंदाना डोलू वाजता ना दिले काना झलका वाटा न सोबाता चाल येदा न खुशीता दरिना नरी नरीना दरिना नरी नरीना आह दरा हर देर न देना समदो जगुने मावा गोंडवाना समदो जगुने मावा गोंडवाना रेला